नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आजच्या भागात पाहायला भेटत आहे की संगीता तिच्या नवऱ्याला म्हणत असते की आपल्या मुलींचं नवीनच लग्न झालं, त्यांची श्रावण महिना लागली तर मंगळागौर करायला हवी. पण ते म्हणतात की आपली परिस्थिती ही असली, आपल्या अजून हप्ते भरायचे पैसे जमा होईना, आपण मुलींची मंगळागौर कशी करणार, केवढी अडचण चालू आहे. पण संगीता म्हणते लग्न झालं आहे मुलींचं, त्या दोघीही एकाच घरात आहे, दोघींना एकाच वेळेला टोमणे माहेरची खावं लागेल की मंगळागौर केली नाही, आपल्याला एकदा म्हणून तर बघावं लागेल. पण तिचे वडील ह्या गोष्टीला नकार देत असतात. पण संगीता म्हणते जर मुलींना आपण मंगळागौरीसाठी बोलवलं नाही, विचारलं नाही, तर त्यांची सासरची लोक काय म्हणतील. कसले लोक आहे की मंगळागौरी मुलीची केली नाही, मग त्यांना आयुष्यभर या गोष्टीचं टोमणं खावं लागेल. मला असं वाटतं मी एकदा अलगदपणे नाही शिका होईना बोलून पाहते, घरामध्ये काही विषय निघतोय की नाही, त्यांनी त्यांच्या घरी केली तर चांगलंच आहे, पण माझं म्हणण्याचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. मी एकदा त्यांना म्हणून बघते मंगळागौरीचा विषय. मग कलाचे वडील म्हणतात ठीक आहे, बघ तू विषय काढून नयनासोबत फोनवर बोलून बघ. मग लगेचच ती म्हणते मी नयनाला फोन लावते आणि माझी लेकीचे 2 जीवाशी आहे, तिला किती दिवस झाले मी फोन पण केला नाही, चौकशी पण करते. मग नयनाला फोन लावते. मग इकडे नयना फोनवरती गेम खेळत असते. तिचा गेम खूप महत्त्वाचा चालू असतो आणि त्याच वेळेला तिची आई फोन करते. तिचा इतका संताप होतो, माझ्या आईलाही हाच वेळ भेटला होता का फोन करायला, माझे पॉईंट्स सगळे गेले, मी हारले गेम यार, काय काम असेल ह्या बाईचं. तिला नेहमीच चुकीच्या वेळेला फोन करायची सवय आहे आणि फोन उचलते आणि लगेच चिडून बोलते काय काम आहे, कशाला फोन केला आहेस. तेव्हा तिची आई म्हणते अगं 2 जीवाची आहेस तू, तुला विचारायला फोन केला कशी आहे कशी नाही आणि तुझी तब्येत काय म्हणते, बाळ कसं आता काय म्हणतंय. तेव्हा ती म्हणते अगं आई काही फालतू प्रश्न विचारायला फोन केला का, एवढंच काम आहे का तुझं, कशाला फोन केला आहे ते सांग महत्त्वाचं. अगं आईशी कोणी असं बोलतं का, असं म्हणत संगीता नयनाशी बोलू लागते. तेव्हा नयना म्हणते नाही बाई, तुला तर नेहमी तुझ्या लाडक्या मुलीचंच कौतुक असतं, तिलाच फोन करते, आज कसा काय वेळ भेटला तुला फोन करायला. संगीता म्हणते असं काय बोलतेस गं तू. तेव्हा नयना तिच्या आईला म्हणत असते तू नेहमीच कलाला फोन करते, तिचीच चौकशी करते, तुला तिचं जास्त कौतुक आहे, माझं कोणी कौतुकच करत नाही, कोण मला कशाला फोन करेल. तेव्हा तिची आई तिला सांगत असते अगं तुमच्या दोघींची चौकशी करायला फोन केला, तुमचं दोघींचं नवीनच लगीन झालं आहे, तेव्हा तुमच्या मंगळागौरीचा आम्ही घरात विषय काढत आहोत, तुमच्या घरी पण काही विषय निघाला आहे का मंगळागौर करण्याविषयीचा, जर तिकडे काही विषय असेल तर तोही मला सांग, मला तुझ्या सासूबाईंशी बोलावं लागेल ना. तेव्हा ती म्हणते बाई ती मंगळागौर मला काही माहीत नाही, मी काही कोणाजवळ बसली नाही आणि विचारलेलं पण नाही, त्याविषयी मला काहीच माहिती नाही. तेव्हा ती म्हणते विचारून तर बघ, विषय काही निघाल तर मला लगेच सांग, मीही फोन करून तसं विचारतेच. आता मंगळागौरीचा विषय आता हा रोहिणीच्या कानावर पडला. रोहिणीच्या डोक्यात आता एक नवीनच संधी आली आहे कलाला अडकवण्याची आणि नयना फोन ठेवून देते म्हणून संगीताला वाईट वाटतं. नेहमीच अशी खडदडपणे बोलते, कधीच चांगलं बोलत नाही. इकडे खूप रात्र झाली आणि कला अजूनही काम करत असते. आबा येतात आणि बघतात काय करते अजून तू. तेव्हा ती म्हणते आबा मी डिझाईनच बनवत आहे, मग डोक्याला का हात लावला आहेस, माझं ना खूप डोकं दुखतं आहे, आता ही एवढी मोठी संधी आली आहे आणि श्रावण मास बघता बघता संपून जाईल आणि तुम्ही इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली, डिझाईन्स बनवायच्या, एवढं काही सुचवायचं. खरंच अद्वैत म्हणतो ना तसंच आहे आबा, डिझाईन बनवणं आणि ते प्रेझेंट करणं याच्यामध्ये खूप फरक आहे, मला खूप मोठं टेन्शन आलं आहे. आबा म्हणतात टेन्शन आलं आहे पण आता डोकं तर चालवावंच लागेल, तू त्या सगळ्यांसमोर त्यावेळेला वेळ मारलीस, आता प्रयत्न तर तुला करावेच लागतील ना, पण तू जिद्दीने करशील मला माहिती आहे, असे आबा कौतुक करत असतात. त्याच वेळेला आबांना कला म्हणते मी पाणी आणते, पण आबा म्हणतात नाही तू तुझं काम कर मी आणतो. पण तितक्यात तिथे अद्वैत येतो, अजून तुम्ही सगळे जागे काय करता इथे. मग अद्वैतला आबा म्हणतात मी पाणी प्यायला आलो होतो. मग अद्वैत म्हणतो तुम्ही थांबा ना, मग मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो, तुम्ही इथे बसा. अद्वैतला आबा म्हणतात ठीक आहे मी इथे बसतो, जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मग आबा कलाजवळ बसतात, तिच्याशी गप्पा मारतात, कुठपर्यंत काम कसं करताय काय चाललंय सगळे विचारपूस करू लागतात. अद्वैत पाणी आणायला किचनमध्ये जातो. कलाला समजत सांगताना आबा म्हणतात काळजी घ्यायची स्वतःची, नुसतं काम नाही करायचं, आज पाहुणे आले त्यामुळे जास्त दगदग झाली, तू जेवण केलंस का गं. तेव्हा ती म्हणते नाही आबा मी ना जेवले की मला झोप येते ना, मी आधी हे सगळं आवरते मग सगळं जेवण वगैरे करते. तेव्हा आबा म्हणतात नाही सगळ्यात पहिले जेवण मग काम करण्यासाठी आधी पोटामध्ये भरता हवी, पोटातला एक ठिकाणचा कोपऱ्यातला कावळा काव करत राहिला तर डोकं तरी कसे चालेल. आबांना पाणी देऊन आबा लगेच अद्वैतला म्हणतात एक काम करते, ते झाकलेलं ताट आहे ना ते इथे घेऊन ये बरं. मग अद्वैत ताट घेऊन वापस येतो आणि अद्वैतला आबा प्रश्न करतात का रे तू जेवलास का. तेव्हा तू म्हणतो हो आबा मी जेवलो. मग तुझी बायको जेवली की नाही याची काळजी कोणी घ्यायची तुला कळत नाही. तेव्हा तो म्हणतो तिला तोंड दिले, हात दिले, चरा तोंड बोलतं हात काम करतात, तेच करावं ना तिने, मी कशाला तिची काळजी घेऊ. आबा म्हणतात हे चुकीचं आहे, तुझ्या बायकोची काळजी तू घ्यायला हवीस.
आणि ती तुझ्या ऑफिसमधली कर्मचारी नाही की ती जेवली काय नाही जेवली काय, मग तिच्याकडे लक्ष कशाला द्यायचं. तो म्हणतो कर्मचारी पण घर सांभाळून काम करतातच ना. आबा म्हणतात कर्मचारी घरी काम नेत नाही आणि घरी कामही करत नाही. तिथे घरी गेल्यानंतर त्यांच्या घरची त्यांची काळजी घेतात. तू घेतोस का तुझ्या बायकोची काळजी? तुला दिसत नाही सकाळपासून ती राबली, दुपारी काम केलं, संध्याकाळी घरी आल्यावर पाहुणे आले त्यांच्यासाठी राबली. अजूनही तिने अन्नाचा कणही खाल्लेला नाही आणि तू साधं तिला जेवलीस का एवढंही विचारू शकलेलं नाही. इथे बस, स्वतःच्या हाताने स्वतःच्या बायकोला आता भरव. ती काम करते, आता ही तुला शिक्षा समज हवं तर ती काम करेल आणि तू भरवायचं. अशी आबांनी शिक्षा दिल्यावर कलाला हसायला येत असतं. पण आबांची ऑर्डर म्हटल्यावर अद्वैतला ऐकावंच लागेल. आबा रूममध्ये जातात आणि अद्वैतकडे काम सांगून जातात. अद्वैतकडे लक्षही ठेवत असतात. अद्वैत तिच्याकडे न बघताच डोळ्यामध्ये घास भरवायला जातो आणि मग लगेच कला त्याच्यावर चिडते. अरे बघतोय कुठे आणि घालतोय कुठे, माझ्या डोळ्यात गेलं असतं रे ते. आणि जेवण भरवायचं नसेल तर तू इथून निघून जा बरं, माझं करेन मी. मग तोही विचार करतो, हां बरं जातोस मी, चल तू काय तुझ्या हाताने खाऊ शकतेस, कर तुझं कामाने जेवण नंतर. पण तो बघतो आबा तर त्यांच्या बेडच्या तिथून बघताय दरवाजा आबांनी मुद्दाम उघडा ठेवलेला असतो की अद्वैत खरंच जेवायला भरवतो की नाही. कलाला तर म्हणतो मी गेलो असतो, पण बघ ना आबा किती हुशार आहे, त्यांनी चालाखीने ना दरवाजा उघडाच ठेवला आहे आणि मी गेल्यानंतर मग तो आबांना माझी चुगली करशील, त्यांनी मला भरवलंच नाही, निघून गेला, मी माझ्या स्वतःच्या हाताने खाल्लं, त्यापेक्षा मी इथे बसतो आणि तुला भरवतो. आता आबांनी लक्ष ठेवलं आहे म्हटल्यावर कलाही काहीच बोलू शकली नाही. आबा चिडतील म्हटल्यावर अद्वैत आता तिला जेवू घालू लागला आणि दोघंजणं कामही करत असतात आणि जेवू तिला घालत असतो. कला तिचं काम करत असते आणि अद्वैत तिला म्हणत असतो पटपट डिझाईन कर बाई, डिझाईन जर झाल्या नाही पूर्ण तर आपल्याला उद्या तोंडावर पडावं लागेल. तर ती म्हणते करते ना मी, तू का बरं एवढा हट्ट करते, लवकर कर म्हणून. इकडे सकाळी सगळेजण चहा नाश्ता करायला बसलेले असतात. सगळ्यांसमोर आबा मात्र आता कलाचं कौतुक करायचं विसरत नाही. कलाने खरंच खूप कष्ट केले. काल दिवसभर ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये, घरी आल्यानंतर पाहुणे आले, पाहुण्यांची उठाठेव सगळं काही कलाने केलं. अक्षरशः तिने जेवणही अर्ध्या रात्रीपर्यंत केलेलं नव्हतं. डिझाईन बनवत बसली होती माझ्या समोर इथे किचनमध्ये, मी पाहत होतो. तिला जेवायलाही वेळ नव्हता. तिने खूप कष्ट रात्रभर जागून केलं. तिच्या कष्टाचं कौतुक व्हायलाच हवं असं आबांनी तिला कौतुकाची थाप दिल्यानंतर इकडे रोहिणीच्या तोंडावरचा रंग सोडून जातो. कितीही प्रयत्न करा पण ही मुलगी कशी काय जिंकते, किती कष्टाळू आहे, खरंच चिवट आहे. इकडे आबा मात्र कौतुक करतात. सरोजलाही सांगतात खरंच तुझी सून खूपच कष्टाळू आहे, तुला नशीब म्हणून अशी छान सून भेटली. सरोज मात्र तोंडाचा आकार बिघडून इकडे तिकडे पाहू लागते. आणि इकडे रोहिणीचा संताप. आता रोहिणीच्या डोक्यात एक युक्ती आली. आता ती म्हणते आपण मंगळागौरीचा विषय काढला का मग हिचा विषय भरकटेल, मग ही डिझाईन बनवण्यात तिला वेळच राहणार नाही. मग ठरल्याप्रमाणे ती सगळ्यांसमोर बोलते आबा श्रावण मास आला, या महिन्यात नवीन सुनांचं मंगळागौर करण्याची पद्धत आहे. आपल्या घरी तर 2-2 सुना, आपण त्यांची मंगळागौर करायला हवी, हाऊसमौस करायला हवी, हो की नाही. आबा म्हणतात बापरे कधीशी नवं डोकं चाललं, तेही योग्य पद्धतीने, तुझ्या डोक्याला चांगली चालना दिली हं तू, असं म्हणत आबा तिला टोमणंही मारतात, कौतुकही करतात आणि मंगळागौर खरंच व्हायलाच हवी असंही आबा म्हणतात. पण आता सगळं काही बायकांच्या हातात आहे, बायकांनीच करायला हवी, मी काय आपला हो म्हणून दिलं आहे, पण बायकांना झेपणार आहे तशा पद्धतीने करा बुवा. मग रजनी लगेच म्हणते हो आबा, मला काय वाटतं श्रावण मासचा चालूच आहे, पाऊस पण खूप आहे, आता थोडा पाऊस ओसरला आहे तर आपण मंगळवारी 2 दिवसांनी करून घ्यायचं का, आपल्याकडे 2 दिवस आहे तयारीला. कारण बायका मेकअप वगैरे करून येतात, पाऊस चालू असल्या त्यांची मेकअप करून येण्याची इच्छाच होत नाही ना, मग आपण 2च दिवसात करूया. कलालाही आनंद होतो. आबा म्हणतात एक काम कर रजनी, तू ना तुझ्या सोबतीला कलाला घे, कलाला सगळी माहिती आहे, ती तुला बरोबर मदत करेल. आणि कौतुक करता करता रजनी म्हणते खरंच कला तू खूपच हुशार आहे, सगळ्या कामात तरबेज, एकदम तुझ्यासारखी प्रत्येक स्त्री असायला हवी. ऑफिसमध्ये, घरामध्ये, सगळीकडे तुझ्यासारखी जबाबदार स्त्री असली तर काहीच टेन्शन नाही. आबाई म्हणतात हो ना, खरंच खूपच हुशार आहे कला, तिला घरही सांभाळता येतं, तिला ऑफिसही सांभाळता येतं, सगळं काही तिच्या बरोबर तिला जमतं ते सगळं मॅनेज करायला. मग कौतुक करत असताना रोहिणीचा चेहरा मात्र उतरतो. कारण आबा विचारतात तुझी सून कुठे आहे बाई, तुझी सून तर अजून लोळत घोळतच पडलेली असेल, तिला कशाचं काही घेणं देणं नाही, फक्त मी, माझी दुनिया, माझा आराम, असं म्हणून आता रोहिणीला आबा टोमणे मारू लागतात. इकडे मात्र तिची सून सर्च करत आहे किती महिन्यात किती इंच पोट वाढतं, बाहेर दिसतं. मग ते बघता कला म्हणते बापरे, आता 3ऱ्या महिन्यात तर इतकं इंच पोट दिसायला पाहिजे माझ्या पोटात, तर इतकं मी फिट आणि फाईन आहे, काहीच दिसत नाही. आता तिला एक युक्ती सुचते, काहीतरी करावं तर लागेल ही वेळ मारून नेण्यासाठी. मग ती तिच्या कपाटातनं एक ओढणी बाहेर काढते आणि थोडीशी जाड तिची घडी करते, ठेवून बघते,
हां इतकी वाढली तर बरी आहे. परत म्हणते नाही अजून दुसरी बघते. मग परत कपाट खोलते, दुसरं काहीतरी शोधून पाहते जेणेकरून तिचं महिन्यात जेवढं पोट दिसायला पाहिजे ना तेवढं आकाराचं काहीतरी शोधू लागते. मग तिला एक ओढणी भेटते, त्याची घडी ती ठेवून पाहते. हां एवढा आकार बरोबर आहे तिसऱ्या महिन्यानुसार असा ती विचार करते आणि आता योग्य पद्धतीने त्याला सेट करायला हवं, म्हणजे आपल्याला खरंच तिसरा महिना चालू आहे असं सगळ्यांना भासवता येईल असा ती विचार करून मग आता सगळी सेटिंग तिची इकडे तिच्या बेडरूममध्ये चालू असते. असं केलं तरच थोडे दिवस आपले भागवता येईल, पुढे बघू काय होतं आहे असं ती विचार करू लागते. आबा घरी सगळ्यांना सांगत असतात की रीतरिवाजाप्रमाणे सगळं काही व्यवस्थित मंगळागौरमध्ये पार पडलं पाहिजे, आपली परंपरा आपलं सगळं काही त्याच्यात जपलं पाहिजे. तेव्हा सोहम विचारू लागतो की हे काय आहे, मलाही सांगा ना, मंगळागौरीमध्ये मला ना फोटोशूट करायची की पेंटिंग काढू. मला असं वाटतं मी ना लाईव्ह पेंटिंग काढतो, तुम्ही मंगळागौर करा आणि मी पेंटिंग काढेल. तेव्हा खेळ कसले खेळतात तो तुम्ही लोक, तेव्हा बायकांनी कसले खेळ खेळायचे असतात. तेव्हा रजनी सांगते की पूर्वीच्या काळी कोणीही घराबाहेर बायकांना जाऊ देत नसायचं, मग त्यावेळेला बायका अशा भेटायच्या, खेळ खेळायची, त्यांच्या गप्पा गोष्टी करायच्या. मग अद्वैत म्हणतो म्हणजे हे बायकांचाच कार्यक्रम, मी मात्र माझ्या ऑफिसला जाऊ शकतो ना, मला काही टेन्शन नाही असं तो बोलतो. तेव्हा आबा म्हणतात बाबा ही मंगळागौर ना काहीही असलो पण नवरा बायको दोघांनी मिळून पूजायची असते, आपल्या घराची रीतच आहे ती. तेव्हा तुला ऑफिसला जाता येणार नाही, तुलाही थांबावंच लागेल आणि मंगळागौर दोघांनी जोडीने पूजायची म्हणून तुलाही पूजावी लागेल असं आबांनी सांगितल्यानंतर तो आडेवेडे घेत असतो, पण आबांपुढे आता काहीही बोलता येणार नाही. तेव्हा रोहन म्हणतो मी थांबणार आहे पण मग त्याच्यामध्ये. तेव्हा रजनी त्याला नकार देत असते, तुझं काहीच काम नाही त्याच्यामध्ये आणि मुलांना तर अजिबातच नाही, लग्न झालेल्यांचंच काम असतं. रोहनचा इतका उत्साह असतो, त्याला यायचंच असतं. तो म्हणतो म्हणजे हा ना लेडीज लोकांचा गॉसिप करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा सण आहे, म्हणजे एकमेकींना तिचं काय चाललं हिचं काय चाललं असं बोलत बसतात का तुम्ही. पण अद्वैत म्हणत असतो मला ह्या गोष्टींमध्ये कशामध्ये इंटरेस्ट नाही, मी काही बघणार नाही, मला नाही यायचंच नाही, तुम्ही तुमचं मंगळागौर करा. पण आबांनी परत सांगितलं त्याला जोडीने करायचं असतं तेव्हा तुला यावाच लागेल. आणि सरोजलाही आता आबा सांगू लागतात की मंगळागौरची काय काय तयारी करायची, काय काय नाही ते तूही पाहून घे आणि घरच्या सगळ्यांना तूही सांग तुझी मतं. पण सरोज म्हणते मला ह्या मंगळागौरमध्ये कशामध्ये इंटरेस्टच नाही, मी हिला सून मानत नाही, हिची मंगळागौरही मी करणार आहे नाही, पाहणार आहे नाही. ज्याला करायचे असेल त्यांनी करा, ज्याला पाहायचे असेल त्यांनी पहा, मला या गोष्टीत अजिबात कोणीही सहभाग घे असंही सांगायचं नाही असं म्हणत ती तिथून उठून जाते. ती उठून गेल्यानंतर कालाला वाईट वाटतं, तिला खूप वाईट वाटतं की तिची सासू असं वागते म्हणून. पण आबांनाही आता काहीच बोलता आलं नाही, कारण तिच्या विरोधात सरोज नेहमीच उभी असते. पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की पाहुणे निघून गेल्यानंतर मंगळागौर संपली. मग अद्वैत म्हणतो माझं काम झालं, मी चाललो इथून. आणि तो चालल्यानंतर लगेचच कालाही ठामपणे सगळ्यांसमोर म्हणते की पाहुणे असले म्हणून मी तुझी बायको, पाहुणे निघून गेले की मी तुझी बायको नाही, तू किती स्वार्थी आहे, आबा मला माफ करा, मी ही मंगळागौर पूजणार नाही असं म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. आणि त्याच वेळेला आबांचं छातीत दुखायला लागतं. आबा डॉक्टरांना म्हणतात मी माझ्या नातवाचा सुखाचा संसार कधी पाहू शकेल की नाही का कुणास ठाऊक, पण मला खूप वाईट वाटत आहे, माझा नातू इतका चांगला असूनही त्याचा संसार होऊ शकलेला नाही, माझ्यामुळे त्याचं नुकसान झालं. आता अद्वैत हे सगळं ऐकत असतो, त्याला आता आबांसाठी का होईना आता कलाशी चांगलं वागावंच लागेल असं तो ठरवतो. आणि आता कलाशी नीट वागून आबांचं मन जिंकू असं तो ठरवतं. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार, ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.